नमस्कार मैत्रिणींनो, विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज इथं 32-34 इंच कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट पेपर कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी मी सिंगल पेपर घेतलेला आहे। त्या तयार उंची आहे 14 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 15 इंचावर 2 खुणा करून घेतलेल्या आहेत। मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवर दाखवलेलं आहे। त्याच्यासाठी मी शोल्डर घेत आहे 5.5 इंच म्हणजे 5.5 पॉइंट आणि 2 पॉइंट। मुंडाही मला तेवढाच घ्यायचा आहे 5.5 इंच आणि 2 पॉइंट म्हणजे 5.5 इंच। हे बॉडी मेजरमेंट आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूजिंग द्यायची आहे। बॉडी मेजरमेंट आहे, छाती आहे 35, गोल राउंड 35 इंचाचा आहे। आधी आपल्याला मुंडा थोडा 4 पॉइंट किंवा अर्धा इंच इतका डाऊन करून घ्यायचा आहे आणि गळा मोठा असल्यामुळे तो 1/2 इंच इतका आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे 8.25 इंच। त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग देऊन मी 9.25 इंचावर एक खूण करून घेतली आणि पुढे 1.5 इंच किंवा 2 इंच आपल्या मर्जीनुसार शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। कमर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8.25 इंच। त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग आणि डाटसाठी अशा मी त्या खुणा करून घेतलेल्या आहेत। आता आर्म होलचा शेप द्यायचा आहे 1 इंचावर आणि पुढे 1.5 इंचावर किंवा 1.25 इंचावर। खालीही आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे आणि मुंड्याचे दोघंही शेप आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। मी हा सिंगल पेपर घेतलेला आहे। मागचा गळा आहे 9.5 इंच, 9 इंचाचा आहे। त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून मी 9.5 इंचावर खूण करून घेतली। 2.25 इंचाची रुंदी घेतलेली आहे। गळा मी 2.25 इंचावर ओपन करून घेतलेला आहे आणि साधा राऊंड गळा देऊन घेतलेला आहे। मागचा डाट देऊन द्यायचा आहे मध्ये सेंटरवरती आपल्याला। तो मी दिलेला आहे 4.5 इंचावर। त्याच्यानंतर आपल्याला पेपरची कटिंग करून घ्यायची आहे आणि फ्रंट साइडची कटिंग करण्यासाठी आपल्याला हे असंच कॉपी करून घ्यायचं आहे। कटोरी ब्लाऊजसाठी आपल्याला कटोरी ही वेगळी नंतर वाढवावी लागते आणि बेल्ट ही वाढवावा लागतो। त्याच्यासाठी मी हा सिंगल पेपर घेतलेला होता। बॅक साइड आपल्याला पूर्ण कॉपी करून घ्यायची आहे। गळा मी कटिंग करून घेतलेला होता, तोही आपल्याला बरोबर जोडून खुणा करून घ्यायचे आहेत। डाऊन केलेलं शोल्डर बरोबर चेक करून घ्यायचं आहे आणि खूण करून घ्यायची आहे। 2.25 इंचाचा गळा खूण करून घेतली। त्याच्यानंतर पुढचा गळा आहे 7.5 इंचाचा, तो मी 8 इंचावर खूण करून घेत आहे, म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे। वरती 2.25 इंच आणि खाली मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि साधा गोल गळा करून घेतलेला आहे। इथं आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। फ्रंट साइडचा मुंडा त्याच्यानंतर आपल्याला 2.5 इंचाची योगपट्टी ही मोजून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंच नंतर ॲड करावं लागणार आहे। वरती मी 1.25 इंच इतकं वरती अंतर घेऊन घेतलेलं आहे आणि 2.25 इंचावर पुढे एक खूण करून घेतली आणि तिरकस जोडून घेतली। त्याच्यानंतर कटोरी घ्यायची आहे 6 इंचाची। 5.5 इंचाची घेतली तरीही चालेल, परंतु मेजरमेंट जसं असेल आपण तशी घ्यायची आहे। इथं आपल्याला बॅक साइडच्या मुंड्याच्या शेप पासून 2.5 इंचावर आणि गळ्यापासून वरती 1 इंचावर अशा खुणा करून घ्यायच्या आहेत आणि त्या खुणा पट्टीने जोडून घ्यायच्या आहेत आणि कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे।
त्याच्यानंतर कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि 1 इंच वरती उचलून घ्यायची आहे, तिथं खून करून घ्यायची आहे। बेल्ट हा नंतर आपल्याला वाढवायचा आहे। आता आपण याची आधी कटिंग करूया। क्रॉस पट्टी ही आपली रेडी झालेली आहे, तिच्यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे काहीही ॲड करायची गरज नाही। इथं आपल्याला आधी योगपट्टी ही वाढवून घ्यायची आहे। मी पाऊण इंचावर 2 खुणा करून घेत आहे आणि कटिंग केलेली योगपट्टी ही मी बरोबर कॉपी करून घेत आहे आणि खालच्या बाजूला मी पाऊण इंच इतकं अंतर वाढवून घेतलेलं आहे। योगपट्टी आणि क्रॉस पट्टी दोघंही आपल्या तयार झालेले आहेत। इथं आपल्याला कटोरी वाढवायची आहे। त्याच्यासाठी कटोरीच्या आपल्याला जिथं 1 इंच वरती उचललेलं आहे तिथं आणि मध्य सेंटरला 2 कट मारून घ्यायचे आहेत आणि अशीच्या अशी पूर्ण कटोरी आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। कटोरी वाढवायची माझी अगदी सोपी अशी पद्धत आहे। त्याच्यानंतर आपल्याला पट्टीने सरळ दोघही बाजूंना रेष ओढून घ्यायच्या आहेत। इथंही मी रेष ओढून घेतली आणि इकडच्या बाजूलाही ओढून घेतलेली आहे। सरळ जिथं 1 इंच वाढवलेला आहे तिथून आपल्याला खाली एक रेष ओढून घ्यायची आहे। वरती आणि हुकच्या बाजूला पाव इंच इतकं अंतर वाढवायचं आहे। आपल्याला 1.5 इंच दोघही बाजूंना तिघही बाजूंना आपल्याला 1.5 इंचावर खुणा करून घ्यायच्या आहेत। वरच्या बाजूंना साईजनुसार कमी जास्त होतं, परंतु मध्य सेंटरचा डाट आहे तो 1.5 इंचावरच वाढवायचा आहे। त्या सर्व बाजू आपल्याला मिळवून घ्यायच्या आहेत। इथं आपण पाव इंच इतकं वाढवलेलं आहे, तेही आपल्याला बरोबर मिळवून घ्यायचं आहे। इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि खाली जिथं वाढवलेलं आहे तिथं आपल्याला तिरकस करून घ्यायचं आहे। ही आपली गोल अशी कटोरी तयार झालेली आहे। इथं आपल्याला 1.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। असाही डाट आपण तयार केला तरीही चालेल किंवा आधी आपण याची कटिंग करूया। इथं आपल्याला पाव इंच आणि गोल बाजू वरून घ्यायची आहे पाव इंचापर्यंत। तिथं परत पाव इंच असं अर्धा इंच अंतर आपल्याला टाळून द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपण जितकी कटोरी मोजून घेतलेली आहे 6 इंचाची आहे, तर 3 इंचावर आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि पुढे बरोबर 1.5 इंच अंतर इतकं उरतं। त्याच्यानंतर इथं साईज मोठी असल्यामुळे 2.25 इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि हा डाट तयार झालेला आहे। ही आपली गोल अशी कटोरी तयार झालेली आहे। हे माप आपण 34 इंच किंवा 35 इंच दोघंही साईजांना वापरू शकतो। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पाही कटिंगचे भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की कळवा। हे परफेक्ट असं माप तयार झालेलं आहे, कुठेही कमी जास्त असं पडलेलं नाही। परफेक्ट असं माप तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने 34 इंच किंवा 35 इंचाच्या साईजचं पॅटर्न तुम्ही तयार करू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की कळवा।